आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा। उरण तालुक्यातील जासई बेलपाडा येथील बहिरीनाथ मंदिराच्या परिसरातील बांधकामावरून वाद निर्माण झाला आहे। बेलपाडा येथे ग्रामस्थ तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष मधुकर कडू यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार मंदिराच्या पायऱ्या, वृंदावन तसेच कमानीचे बांधकाम त्यांनी स्वखर्चाने केले होते। मात्र ग्रामस्थांना विश्वासात न घेता आणि कोणतीही संमती न देता काँग्रेसच्या श्रुती म्हात्रे यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांकडून हे बांधकाम तोडण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे। तसेच सदर बांधकाम पुन्हा करण्यासाठी कोणतीही अधिकृत ट्रस्ट स्थापन न करता बेकायदेशीर पद्धतीने पावत्यांच्या माध्यमातून निधी गोळा केला जात असल्याचा आरोपही मधुकर कडू यांनी केला आहे। या प्रकरणात आपल्याला धमक्या दिल्या जात असल्याने पोलिसात तक्रार दाखल केली असून न्यायालयात दावा दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली। मी मधुकर सुदाम कडू, राहणार बेलपाडा, पोस्ट जासई, तालुका पनवेल, जिल्हा रायगड। मी जेव्हा मला मतदान चालू झाल्यापासून मी पहिला मतदान केलं शिवसेनेला। त्याच्यानंतर दुसऱ्या इलेक्शनला मी बीजेपी मध्ये प्रवेश केल्यानंतर मी पनवेल तालुका उपाध्यक्ष होतो। आता मी स्वाभिमानी शेतकरी संघटना रायगड जिल्हा अध्यक्ष आणि कोकण अध्यक्ष आहे। ओके, बरं मी काय म्हणतो, आज तुम्ही इथे जी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे त्याच्या मागचं मुख्य कारण काय, नेमका काय झालेलं आहे म्हणून पत्रकार परिषद? मुख्य कारण असं आहे की आमच्या गावात एकदम मोठा नेता होता काँग्रेस पक्षाचा आणि त्याचं कुटुंब आमच्या गावामध्ये मोठं आहे। तर त्या नेत्याने आमच्या सर्व नागरिकांना देवी, आमच्या गावकीची देवी असायची, म्हणजे आपण नवरत्न म्हणतो ना, त्या नवरत्नाच्या मंडपामध्ये 3 वेळा म्हणजे 15 वर्षे एकच शब्द का आजोबांच्या माहिती पद्धतीतला हा देऊळ म्हणजे माझा कुलदेवत आहे। मी जरी निवडून आलो तरी पायऱ्या करीन, नाही आलो तरी करीन, असे 3 वेळेला फसवणूक केली, म्हणजे 15 वर्षे फसवणूक केली। आणि त्याच्याबरोबर मी अपक्ष उभा असल्याने 3 वेळ त्या कुटुंबाने माझ्यावर राग ठेवला। राग ठेवण्याचं कारण म्हणजे त्यांनी जे आश्वासन दिलेलं गावाला तो त्याने काहीच पुरा केला नाही। पण मी साधा एक नागरिक आणि गरीब घराण्यांचा पोरगा म्हणून अध्यक्षपद मिळाच्या अगोदर मी पहिला कोणाला गावात बोललो नाही का मला मतदान करा म्हणून। माझी एक भावना होती का या देवाला जायला माता कुतारेना रस्ता करावा। असे करता करता मी चालू काम केल्यानंतर हे मोठे नेत्याचे नातेवाईक मला दमबाजी करायचे। दमबाजी करत असताना मी आस्ते आस्ते थोड्यादा 20 पायऱ्या एक दिवसात, दुसऱ्या दिवसात 20 पायऱ्या, अशा करता करता यांचेच नातेवाईक यायचे, तू आता इथं काम थांबव, इथं मी कमान टाकतोय। आम्ही वेळ होईल त्यांना बोलायचो, तुम्ही कमान टाका, आम्ही काम थांबवतो। असं करता हे काहीच नाही केलं। नंतर आस्ते आस्ते करून पूर्ण पायथ्यापासून त्या देवाच्या गाभाऱ्यापर्यंत पायऱ्या नेल्या। काय देवस्थान कुठलं ते? बैरीदेव प्रसन्न। तर का कुठला बेलपाडा? बैरीनाथ पण बोलतात, बैरीदेव पण बोलतात। कुठला तर तो काम मी पुरा केला। देवस्थान कुठलं एक्झॅक्ट ते? बैरीदेव प्रसन्न, बेलपाडा बेलपाडा। ओके, बेलपाड्याचा बैरीदेव प्रसन्न म्हणजे आमचे कोली, आगरी, कराडी सगळ्यांचा म्हणजे तो कुलदेवत मानला जाते, म्हणजे जागृत देव आहे। तर असे देवाचं काम ज्या व्यक्तीने, मोठ्या नेत्यांनी फसवणूक केल्यामुळं, मी छोटे कार्यकर्त्यांनी केल्यामुळे यांचं म्हणजे पूर्ण कुटुंब मोठं असल्याने माझ्यावर पूर्ण यांनी राग ठेवला शेवटपर्यंत। तर आता मी पूर्ण काम करून सुद्धा त्यावेळेला कमिटी अशी जमायची आमची का प्रत्येक कुटुंबाचे लोक जमायची आणि देवळामध्ये मीटिंग घ्यायची। मीटिंग घेतली का प्रत्येक कुटुंबाला विचारायचं, तुमच्या कुटुंबातनं किती लोक देता तुम्ही कमिटीवर, असं विषय व्हायचे। पण आता या 22 वर्षात असं घडलंय का जे श्याम म्हात्रेंनी जे केलं नाही ते श्याम म्हात्रेचे पोरीने करून दाखवलं, तृती म्हात्रेंनी। कारण 22 वर्षे माझ्या पायऱ्या माता कुताऱ्या चालल्या, आता ते चालत नाही। कारण का यांचा 2 वर्षापूर्वी पण माझ्या पूर्ण मंडप तोरला, वृंदावन तोरले, पायऱ्या अर्ध्या तोरल्या, मी गप्प बसलो। काही माझे 2 लहान मुलं आहेत, मला भांडणाला काही वेळ लागणार नाही। पण पोलिसांचं असं मत आहे का कुठंतरी मधुनी भांडणाच्या अडचणीत यावा, म्हणजे आम्हाला मधुला आतमध्ये टाकायला मोकले। म्हणजे यांना कन्नी कोराना पूर्णपणे पोलिसांची साथ आहे। कारण का माहितीये, तृतीय मात्र जाऊन तिथं पूर्ण त्यांची बाजू मांडते आणि पोलिसांच्याकडे आम्ही लेखी कंप्लेंट करायला गेलो, फॅमिली पूर्ण
नावं घेतली समाजकंटकांची, नावं घेतली ना मला 4 दिवस केलवता ठेवला. 4 दिवस केलवता असा ठेवला का साहेब नाही असं करताना 2 EPI म्हणा होते, एक बदक का बदके असं काहीतरी त्याचं नाव आहे. त्याने उलट प्रश्न विचारला मला का, बोलते तुला देवाचं काम करायला सांगायला देव आलता का रात्री का दिवसा आलता बोलतो तुझ्या घरात सांगायला. मग जर आपल्या आगरी कोळी समाजात हिंदू धर्मात जर असा एखादा ऑफिसर बोलत असेल तर आपण याच्यावर काय उत्तर द्यायचा मला यो प्रश्न पडला. नंतर मी PS ला भेटलो ना, त्यांचं सुर्वे साहेबांना भेटलो. सुर्वे साहेब आमच्या अख्ख्या फॅमिलीचा फोटो घेतला. अशी फॅमिली बोलतो मी पहिल्यांदा बघतो एकत्र. मला वाटलं चांगला निर्णय देईल. मी पण आपला 2-3 दिवस गप्प बसलो. मी पण विषय टाळाटाळ केला. आमच्या गावातनं मला काही निरोप द्यायचे, अरे तुला घरून घुसून नांगटा करून मारणार आहेत. मी वाटच बघून होतो मला कधी मारायला येतात ते तृती म्हात्रेचे भाऊबंद. तर तो विषय टाळल्यानंतर मी काय विचार केला का मला अशीच नावाशेवच्या पोलिसाई खोटी तरीपारी लावलेली, म्हणजे जवळजवळ आता 27-28 वर्ष होतील आणि हायकोर्टात ती मी जिंकलेली आहे. त्याचा प्रूफ आहे माझ्याकडे. त्याच्यात लेखी असं दिलंय का नावाशेवा पोलीस स्टेशनवर तुम्ही इज्जतीचा दावा करा, पण आम्ही तो का संबंधित मध्ये मला दोघे तिघे भेटायला असं काही करू नको म्हणून मी थांबलो. पण आता मी ज्या मी पत्र दिलंय ना कमिशनरला, अवैध धंदे माझ्या बायका काय करतात किंवा अवैध धंदे मी काय करतोय याचा मी कोर्टात शहानिशा पूर्ण करून घेणार आहे ना. या पोलीस ऑफिसरने नावाशिवायचे जे मला उलट जे प्रश्न केलेत ना त्याने ते कोर्टात चॅलेंज करावा. आणि माझा पण कोर्टात चॅलेंज आहे माझा का माझा कोर्टाचे न्यायाधीश व माझा पूर्णपणे आत्मविश्वास पूर्णपणे भरोसा आहे का मला सच्च्याचा न्याय मिळणार. तर तुम्ही आता तिथे त्या पायऱ्या तुम्ही बांधल्या होत्या, तुम्ही म्हणलं किंवा कमानी बांधल्या होत्या, त्यावेळी तुम्ही स्वतः गावकऱ्यांना म्हणजे विश्वासात घेतलं होतं का? अहो गावकरी इतका आनंद माझा लुटलेला का माझी ज्या वेळेला पायऱ्या पूर्ण झाल्या तेव्हा महापूजा ठेवली. महापूजा ठेवल्यानंतर कवले ठेवले मी, त्या विटनेस पण आहेत एकनाथ मालेबी सगळे, त्यांचा कार्यक्रम ठेवलेला. आणि पब्लिक इतकी का मला फाटी सुद्धा कमी पडली का ज्याच्या घरी गावात साठा केलेली होती ना फाटी ती सुद्धा गावातनं नेऊन मला जेवण बनवावं लागले. जवळजवळ 450 किलो चावल बनवावं लागले. तर तुम्ही विचार करा किती पब्लिक जेवली असेल. आणि इतका 22 वर्षे चांगला असून सुद्धा या लोकांनी गेले मागच्या वर्षापासून हे खंडणीखोर आहेत ऍक्च्युअली, कारण खंडणीची केस आहे या लोकांवर. हे लोकांकडनं वसुली करून, म्हणजे आता तुम्ही गावातला सर्व्हिसला आहेत मग तुमच्याकडे येणार अरे तू देवासाठी मदत कर 10 पायऱ्या किंवा 5 पायऱ्या, आता एक पायरीची 8,000 रुपये किंमत ठेवली. मनोहर शेठ भोईर यांनी अक्का शिमीट दिलाय, PP खार पाटलांनी खरी ग्रीट दिलाय आणि राजेश म्हात्रे आमच्याच गावाला पनवेलला राहतोय त्यांनी पूर्णपणे स्टील दिलाय. तर मग आवरा जर सामान देत असताना राम शेटने 1 लाख रुपये दिले, महेंद्र शेटने 1 लाख रुपये दिले, म्हणजे हे शेठ लोक जे पैसे देतात ना हे आमच्या गावात ऍक्च्युली भांडणं होण्यासाठी देतात. कारण आमच्या गावात पहिला प्रश्न आहे पाण्याचा. पाणी आमच्याकडं 4 दिवसात येतोय तो पण खदूल आणि पूर्ण पाणी मिळत नाही लोकांना. त्याच्या कारणाने आता तुम्ही येता वेळेला बघितली जिल्हा परिषदेची टाकी 3 वर्ष तशीच सरून चालली, त्या कामाकडे लक्ष नाही. हे चांगलं काम केलेल्यावरच काय यांचं लक्ष आहे म्हात्रे कुटुंबाचा. गोष्ट बरं एक तर असं दिसतं की मंदिराचा विषय म्हणजे एकदम संवेदनशील विषय. आता चांगलं मंदिर होतंय असा त्याचा तुमच्या सगळ्या म्हणण्यावरनं काय लक्षात येतं. एक तर तुम्ही बांधलेलं त्यांनी पायऱ्या तोडल्या, बरोबर, कमानी तोडली, वृंदावन तोडलं असं तुमचं म्हणणं आहे. आणि आता नवीन बांधतात, पण नवीन बांधल्यानंतर प्रॉब्लेम काय आहे तो चांगला होता. अहो माझा मत काय आहे का मी जे केलं ते पायऱ्याच चांगल्या होत्या. मग तुम्ही इतके देणगी सगळं मटेरियल कुकर घेतलात, मग तुम्ही माझ्या पायऱ्यांना लागून पायऱ्या करा, माझी काय हरकत नाही. पण माझ्या पायऱ्या तोराच्या या पोलिसांनी जर त्यांना ऑर्डर केली असेल त्यावर बिनधास्त तोरा मधुकर कडूचा नावच नाही पाहिजे. सौजन्याने याचा मतलब काय असतं, आपण पोराबालांचा न विचार करताना इतका खर्च करतो आपण. त्यावेळेला म्हणजे 22 वर्षापूर्वी मी माझा टेम्पो विकला 2 407, सफारी गाडी विकली 1000 नंबरची, डंपर विकला, माझ्याकडे प्रूफ सगळ्याच आहे. आणि असा जर संसार एखादा उद्ध्वस्त करून जर गावासाठी जर देवाच्या कामासाठी चांगला करत असेल ना एखादा 22 का 25 वर्षांत त्यातला जाग येऊन काय याचं नाव नकोस असं होतं का हे तुम्हीच विचार करा.
मला प्रत्येक पत्रकार बंधूंचा इथं मी बोलवल्यावर तुम्ही आलं, सगळ्यांचं मी अभिनंदन पहिलंच करायला पाहिजे होतो, माझी चुकी झाली, पण तुमचं अभिनंदन आहे. पण या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतंय? म्हणजे तुमचं म्हणणं काय आहे की एकतर तुम्ही स्वखर्चाने बांधल्या होत्या हा, आणि त्यावेळेला गाव तुमच्या सोबत होता सगळा. ऐका ऐका एक मिनिट. आणि आता मात्र तुम्हाला डावलला जातो, तुम्हाला श्रेय द्यायचं नाही त्यांना, असा तुमचा आरोप आहे. आरोप म्हणजे असा आहे, कारण पहिले गाव अख्खा खुशीने, अजूनही खुशी नाही, गावाला एक खटकलेलं आहे. कारण ही कमिटी गावकीनी नेमलेली नाही आत्ताची, ना मागची नव्हती. पण हे काय करतात माहिती, दोन कुटुंब मोठा असल्याने तुम्हाला मेसेज टाकणार, मला मेसेज टाकणार, असं करून एका कोपऱ्यात जाणार ना, तेच पुन्हा मोबाईलद्वारे प्रत्येकाला मेसेज पाठवणार. तर मोबाईलचा मेसेज सर्वांना समजतं असं काही नाही ना. तुम्ही गावकीत मिटिंग लावा, असं काहीच नाही केला. किंवा आता मला सुद्धा माझं काम होता, यांना बोलवण्याचा मला अधिकार नाही का? म्हणजे मी आवरा का बेकार माणूस आहे? मी आता त्यावेळेला जर 60-65 लाख रुपये उद्ध्वस्त करीसल ना, त्या पैशावर हे धूल फेकून पैसे कमवायचा धंदा करत असतील तर मी काहीच करू शकत नाही का? मग मी कुठल्याही पोलीस असो, कुठलाही ऑफिसर असो, मी जितके आपल्या इंडियामध्ये जितके कोर्ट आहेत, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, सगळ्या परत मी जायची माझी फुल तयारी आहे. मी काय म्हणतो, आता हे जे भैरीदेव देवस्थान ट्रस्ट आहे, हे ट्रस्ट अशी स्थापन केली काहीच नाही, लिगली नाही. आता ही लिगली आहे कमिटी नाहीच आहे. नाही, काहीच नाही, पहिल्यापासून लिगली नाही. पैसे वसूल करण्यासाठी पावती वगैरे छापली नाही. अहो काय नाही पावती, इकडे बघा, आता तुम्हाला मी दाखवतो त्यांचे कसं चाललं धंदा. आता हे बघा, हे 2 चेक आहेत. गावकीचं आहे नाव का बघा, आतिश महादेव पाटील, नावावर घेतलं. आला लक्षात का? अभय हरी म्हात्रे, हे चेक कसले? राम शेटनी दिलेले, आणि राम शेटला पण आम्ही कोर्टात बोलवणार आहोत. हे कशासाठी चेक दिले त्यांनी? देवाच्या कामाला मदत. मग 22 वर्ष हे कुठं होते? ट्रस्ट नसल्यामुळे ते त्या नावाने दिला नाही त्यांनी. नाही, काहीच नाही, खाजगी आहे. आणि हे लोक काय करतात, स्वतःच्या नावावर घेतात आणि घरचा मलिंदा भरून पूर्व खातात, बायका पुरा सुखी त्यांची. बरं मी काय होतं, आता याची पावती दिली जाते का? म्हणजे पैसे गोळा केल्याची कुणा? अहो पावत्या कसल्या, लिगलीच नाही तर पावतीचा संबंध काय? पण ते बनवले का काहीतरी? म्हणजे काहीच नाही त्याचा. अहो आता त्याही बनवली असेल ते माहिती नाही. महत्वाचं काय, जर त्यांनी पावती बनवली असेल तर आपण धर्मदाय आयुक्तालयात तक्रार करू शकतो त्या संदर्भात. अहो तक्रार कुठे केली ना तरी पहिला काय विचारतात, तुमच्याकडे प्रूफ काय? आता बघा, ही माझी कमान आरशीशी, ओके, आलं लक्षात? पूर्ण बघा तर तुम्ही, ही कमान आहे माझी आरशीशी. त्यानंतर ही बघा तोरलेली, हा, हे बघा या देवाच्या पावटी कमानी जवळच्या, हे पूर्वीचा देऊळ वृंदावन बी आहेत का नाही बघा, मंडप आहे का नाही बघा, हे सगळं उद्ध्वस्त केलाय का? यांना उत्पन्न चालू पाहिजे, म्हणजे पूर्वीपासून त्यांचा धंदा सुद्धा त्या देवाच्या नावाशी. तुम्ही कुणाची पावती घेतलेली आहे का? 1 रुपयाची मदत नाही. माझ्या जवळजवळ 250-300 गुणी या 2 फॅमिलीनी वावल्या, पण आमच्या गावाला कोण नाही आला. फक्त 2च वेळा गावातली महिला मंडळ एक म्हणजे 12 वाजेपर्यंत खरी रेती व्हावला आलती. बरं मधू दादा, माझा एकच प्रश्न आहे, म्हणजे असा आहे की तुम्ही शून्यातनं ते मंदिर सगळं डेव्हलप करायला घेतलं आहे का? आता त्यांनी ते तुम्ही केलेलं सगळं मोडून नवीन करायचं देणग्या घेऊन असंच म्हणणं आहे? असंच आहे. पण त्यांनी आता काय करायला पाहिजे, तुमचं काम तसंच ठेवायला पाहिजे होतं. अजून तुम्हाला विषयाला घेऊन अजून मंदिर जर वाढवायचं असेल तर देणग्या हे सगळी तुम्ही ट्रस्ट करायला पाहिजे होती, एक कमिटी तुम्हाला घ्यायला पाहिजे होतं, असं तुमचं म्हणणं आहे. माझं एकच मत आहे का कुटुंब आमच्या गावात 5 आहेत, 5 कुटुंबाची मिटिंग लावायला पाहिजे होती मंदिरामध्ये. बरोबर, असं काय केलेलं नाही. विचार पहिला घेणं गरजेचं आहे गावकीचा. तुम्हाला विचारात घेतलं असतं, 4 लोकांना विचारात घेतलं असतं, तो पण विषय लांबचा राहिला. मी तो गेलो असतो, त्या मिटिंगला मी गेलो असतो, भले माझा तो पद सोडला असता माझ्या बाजूला, नागरिक म्हणून मी गेलो असतो, पण असं काहीच ते केलं नाही. याही काय केलं, आता या कमांडला काय होतं सांगा, ही कमान मी अशीच होती आणि मी कंप्लेंट करायला गेल्या म्हणून हे रात्री पोलिसांनी सांगल्यामुळं एक माझी कमान टोरली. तुमच्या गावात काय विरोधात आहे का? आता माझ्या विरोधात कोण नाही, हे फक्त 4-5 लोक, कोणी तृतीय मात्रेंनी तयार केलेले लोक, बाकी कोणच नाही. हे करण्यामागचं काय नेमकं तुम्हाला काय वाटतं, कशामुळे करतात? अहो यांना अपेस, प्रत्येक वेळेला मी अपेस देतोय ना, यांना पुढे जायचे चान्सच नाही, कारण हे स्वतःच्या खिशातनं कधी, घ्यायचे त्यांना. हा, असे फक्त फुकटचा घ्यायचा, खर्च नाही करायचे. अहो शिरकोमध्ये होता ना, शिरकोमध्ये अध्यक्ष पदाला सुद्धा अख्खा गाव आमचं घेऊन जायचा. त्यावेळेला माझ्या 2 गाड्या न्यायचो मी पोरांना भरून, पण कधी नाश्ता नसेल दिला, आम्ही स्वतः नाश्ता करायचो.
तर अशा लोकांना शेक कसला मिळवून द्यायचा हे मला तुम्ही सांगा. त्यांनी स्वखर्चात त्यांच्या बांधला तर काय प्रॉब्लेम नाही तुम्हाला का? माझी तर तीच इच्छा होती ना. उलट त्या पायऱ्यांना लागून जर पायऱ्या बांधल्या असत्या तर त्यांच्या जायला झाल्या असत्या म्हणजे यायला झाल्या असत्या. पण उद्या तुमची जर नुकसान भरपाई तुम्हाला जर पाहिजे असेल त्यांच्याकडनं तुम्ही तो दावा का नाही करत? अहो, तो माझी खूप- नुकसान भरपाई करा, द्या जो खर्च तुम्ही आता केलेला आहे. उद्या माझा अहो तुमचा काय- उलटाच याही आव्हान काय केलंय माहितीये आम्ही पायऱ्या सगळा उद्ध्वस्त करून याचा नाव उद्ध्वस्त करून बायका पुरुषी नांगती गावात फिरू मारून. हे चुकीचं आहे. हे हा आपण- तर याच्यावर पोलिसांचे विषय मी कंप्लेंट केली पण पोलिसांनी काही घेतली नाही म्हणून मला कोर्टाचे दरवाजे टोटवायला लागले. कोर्टात गेला का तुम्ही मग? हा कोर्टात माझी आता उद्या पण तारीख आहे. कुठल्या कोर्टात? आपल्या पनवेल कोर्टात पनवेल कोर्टात. काय दावा टाकले तिथे तुम्ही? दावा टाकलाय म्हणजे अवैध धंदे, माझे कामाची फुटतूट, पोलिसांनी परवानगी कशी दिली, 2 ऑफिसरांची नावं आहेत, EPI बदक आणि हे आपला त्याचं तर नाव तो काय? दावा तुम्ही कुणाच्या विरोधात केलाय? Yes, sir. पोलिसांच्या विरोधात का ग्रामस्थांच्या? सुर्वे. ते दावा दाखल केला तुम्ही तो कुणाच्या विरोधात? पोलिसांच्या का गाववाल्यांच्या? पोलिसांची नावं टाकली त्यांना 5 जणांची नावं आहेत. संतोष म्हात्रे, संतोषराम म्हात्रे, आतिश सतीश जगदीश म्हात्रे, आतिश महादेव पाटील, गोरक्षनाथ कडू, सुशांत घरत अशी 5 लोकांची आणि 2 ऑफिसर लोकांची टाकलीत नाव. काही लोकांचं असं एक म्हणणं आम्ही ऐकते म्हणजे की हा. बाबा तुम्हाला हे चांगलं झालेलं काम पावत नाही मंदिराचं आणि म्हणून तुम्ही हे सगळ्यात मिठाचा खडा टाकता. अहो जर असा जर असेल तर मी इतका खर्च त्यावेळेला केलाय ना. जर त्या पायऱ्यांपासून काय फुटूट झाली असेल तर मला विचारलं होतं तर मी केला नसतं का? तर तुमचं मी म्हणणं अजूनही मी तयार आहे त्या पायऱ्या करायला. पण याही विचारलंच नाही, यांना कमवायचं आहेत ना. कारण हे तुम्ही केलेल्या कामाचं श्रेय त्यांना तुम्हाला द्यायचं नाही असं तुमचं म्हणणं हा आहे. माझं आता हे बघा, याच्यात बघा नाव आहे पूर्ण सौजन्याने कोण आहे बघा. बरोबर. मग आता हे सौजन्याने मधुकर सुदाम कडू वरती वृंदावन होते ना त्याच्यात या 2 पत्नींचं माझं नाव आहे. आणि आता त्याच्यात एक प्रश्न असा येतो, तुम्ही जे सौजन्य तुमचं नाव टाकलेलं आहे बरोबर आहे? हा. आता तुम्ही सांगताय गावकीच्या सगळ्या विचारांनी आम्ही पहिले हा विषय केलेला आहे. हा. आता म्हात्रे कुटुंबी आणि कडू कुटुंबियांचा हा वाद आहे. कमानीला नाव तुमचं लागावं हे गावकीने ठरवलं पाहिजे किंवा त्या ट्रस्टीने ठरवायला पाहिजे. तुम्ही सगळ्यांना विचारून घ्या. नाही तो कसं माहितीये का, हे त्यांचं मत झालं. पण मेन गोष्ट काय आहे, त्या देवाला पायऱ्याच नव्हत्या, जायला रस्ताच नव्हता. त्यावेळेला आम्ही नवरा बायको खोदाई करत होतो, विंचू चावत होतं, जनावरं येत होती. त्यावेळेला एक लोकांना जागा नाही आली. ना अशाने हा वाद थांबणार नाही असं आम्हाला वाटतं. आता ह्यो वाद थांबणार नाही, कारण ज्या ज्या कोर्टात मला जायला लागेल, ज्या त्या कोर्टात जाईन, पोलिसांच्या विरुद्ध मी शेवटपर्यंत लढत. ठीक आहे त्यांचं बरं. माझी मागणी एकच, माझा काम होता तसा ठेवायचा. यांनी लोकांकडनं भीक मागून पैसे वसुली केलीत ना, ते नवीन बांधून दाखवाय. माझा दुसरा काही सुचत नाही. तुमचं म्हणणं त्यांनी एकट्याच्या जसं तुम्ही एकट्याच्या खर्चाने काय केला हा तसं त्यांनी कुणी करावं. त्याही केलं तर चांगलीच गोष्ट आहे ना, पण ती वेगळा करावा. जागा ती फॉरेस्टची आहे, माझी काय हरकत नाही का, माझ्या बापाची जागा नाही, जागा कोणाची आहे ती? फॉरेस्टची आहे. तुम्ही पण परवानगी नसेल घेतली त्यावेळेला. परवानगी घेतली नाही, पण तो फुटतूट शासनाने केला तर मी मान्य करत तयार आहे. तो ठीक आहे. तर तुमचं म्हणणं आता तोडताना सुद्धा परवानगी घ्यायला पाहिजे ही शासनाची किंवा फॉरेस्टची. त्यांची तर घ्यायलाच पाहिजे, पण ज्याचं काम आहे त्याचा फोराचा अधिकार काय ना, ओके. त्यांना अधिकार दिला कोणी? तुमची मागणी काय सांगा आता? माझी मागणी एकच आहे, हे काम जे फोडतोड केलाय ना त्यांना जिथपर्यंत काय होत नाही तिथपर्यंत मी गप्प बसणार नाही. बाकी मला काय नाही. आणि हे शेठ लोकांना माझा एक आव्हान आहे का, जर तुम्हाला डोलं असतील तर हे माझं सगळे युट्यूबला कार्यक्रम असतात, लाईव्ह कार्यक्रम असतात. कोणी काम केलाय ना, कोण तो काम करून पैसे खातंय, हे शेठ लोक ही सगळे म्हणजे देणगीदार जेवढे शेठ लोक आहेत तेवढ्यांना माझी नम्र विनंती आहे का, प्रत्येक गावात देणगी देवाच्या नावाशी जेव्हा येतात मागायला तेव्हा त्यांनी माणूस पाठवावा आणि कामाची शान्नी करावा, मग देणगी द्यावा, अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे. याला सगळ्यात चांगला उपाय काय की बाबा एखादी ट्रस्ट करावी, तुम्ही करा ना. तुम्ही रजिस्टर ट्रस्ट करा. त्याच्यानंतर अहो आज जवळजवळ आमच्या गावात मी आमदारकीला उभा राहायच्या अगोदरपासून माझा एकच मत होता, आपल्या गावात ग्रामपंचायत नाही, पहिली ग्रामपंचायत बनवूया. हे मोठे लोक आमचे काय केलंय, फायदा काय घेतलाय, JNPT ओंजिशी आमच्या भागातली आहे, शे सगळा जाते गव्हर्न ग्रामपंचायतला आणि सोनार दसकरला. आम्हाला काय मिळत नाही, त्याकडे का लक्ष देत नाही हे लोक. आणि आवरा मोठा श्याम म्हात्रे नेता होता, किती वेळा प्रोसिजर टाकलेला का बाबा आपली ग्रामपंचायत सेपरेट करूया, पण त्याकडे दुर्लक्ष केलं. कारण का, मोठे लोकांच्या हाताखाली लोक पाहिजे ना. 10 लोकांना 20-20 हजार दिलं का मतदानाच्या दिवशी प्रत्येकाच्या घरी जातात, त्याला देत नाही काय नाही, आपले खिशात ठेवतात, त्यांचं घर खर्च चालतंय. आमच्या गावची एकच पद्धत आहे का, महिन्याला जरी विलक्षण लागला
तरी त्यानं चांगली गोष्ट आहे, किंवा महिन्याला यात्रा जत्रा आली तरी त्यानं चांगलं आहे. कारण काय, बारसा असो, सट्टे असो, लग्न असो, किंवा साखरपुरा असो, किंवा क्रिकेट असो, प्रत्येक शेठ लोकांकडे जाऊन आमच्या गावचं नाव या लोकांनी खराब केलंय. अहो लोक आमच्या बाजूला बघा, जासं विसरला चौकशी करा आमच्या गावाविषयी. बेलपाडा बोलला काय बोलतात माहितीये का? अहो बेलपाडची पब्लिक म्हणजे काय माहितीये का? बेलपाडचे लोक आवरे हलकड आहेत का? पहिला माझा काय आवरा विषय चालतोय. आता मी सगळीकडे फिरते, पण काय करणार, लोकच तशी घेतात. लोक वकील कोण आहे तुमचा? वकील उद्या तुमची तारीख आहे, कोण वकील वगैरे नेमले असतील ना तुम्ही? आता माझा वकील हृदयनाथ म्हात्रे ही केस बघतोय, आणि माझं काम सगळं प्रमोद ठाकूर साहेब बघतात आणि राहुल साहेब ठाकूर बघतात. मला त्याही स्पष्ट सांगलंय, कुठेही काही झाला तरी आपण माघार घ्यायची नाही. ही पत्रकार परिषद घ्यायची याविषयी तुम्ही त्यांना सांगितलेलं वकिलांना बोलत सांगितलेलं म्हणून तर त्याही चांगलं का वकिलांना कुठली अडचण नको म्हणून त्याही पत्र लिहून दिलेलं. ओके. का पत्रकारांवर यायला नको. पनवेल आणि नवी मुंबई व रायगडच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आदर्श लाईव्ह न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. न्यूज व लाईव्ह साठी संपर्क करा 9619 880095 आणि 9653 119523.